नमस्कार मंडळी, मी निवेल काम करतोय फार्मामध्ये आणि आपण फार्मा सिरीजच्या या 13व्या आणि शेवटच्या भागात भेटतोय. ह्या भागात मी तुम्हाला एच-आर डिपार्टमेंटची माहिती सांगणार आहे. पण त्याआधी पुढची सीरीज तुम्हाला कोणत्या सब्जेक्टवर पाहिजे हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर एच-आर डिपार्टमेंटची कामं काय-काय असतात हे डिस्कस करू. एच-आर डिपार्टमेंटची कामं सुरुवातीला जी काही नवीन एम्प्लॉयी जॉइन होईल किंवा एम्प्लॉयी सोडून जाईल त्या सगळ्याचं ट्रेनिंग रेकॉर्ड हे मॅनेज करणं आणि जे काही त्याचं जाणाऱ्या एम्प्लॉईचं शेवटचं जे काही म्हणजे हिशोब वगैरे असेल ते सगळं क्लिअर करणं. त्याचसोबत नवीन एम्प्लॉयी आल्यात त्यांचं सगळ्याचं ट्रेनिंग मॅनेजमेंट करणं. त्याला इंडक्शन देणं म्हणजे काय तर नवीन कंपनीबद्दल सगळी इन्फॉर्मेशन देणं. त्याच्या डिपार्टमेंटबद्दल माहिती देणं, त्याला सगळी ट्रेनिंग वगैरे, साईन वगैरे कशा करायच्या आहेत किंवा पेन वगैरे कोणते वापरायचे आहेत, हे सगळं त्यांचं इन्फॉर्मेशन देण्याचं काम त्यांच्याकडे असतं. त्यासोबत त्याचं पॅकेज डिस्कशन हे सुरुवातीला सगळं काही एच-आर डिपार्टमेंटकडूनच होतं. त्यानंतर एम्प्लॉयी जे काही आहेत त्यामध्ये वर्क कल्चर जे काही आहे ते पॉझिटिव्ह, इनोव्हेटिव्ह आणि कोलॅबोरेटिव्ह कसं राहील यासाठी इव्हेंट किंवा काही मॅनेज करून त्या प्रत्येक एम्प्लॉईला त्यामध्ये इन्व्हॉल्व होण्यासाठी सहभागी होण्यासाठी हे करण्याचं काम त्यांच्याकडे असतं. त्याचसोबत जे काही इयर एंडला अप्रेझल असतात, गोल सेटिंग असतात, हे सगळं भरून घेण्याचं काम त्यांच्याकडे असतं. जेणेकरून त्या एम्प्लॉईला त्यानं केलेल्या कामाच्या याच्यावर आधारावर त्याला जे काही इन्सेंटिव्ह, बोनस किंवा अप्रेझल जे काही प्रमोशन वगैरे असेल ते मिळेल. त्याचसोबत त्याचं जे काही सगळं म्हणजे सुरुवातीपासून जे काही रेकॉर्ड आहेत ते मॅनेज करणं. त्यांचे काही इश्यू असतील, काही प्रॉब्लेम असतील ते त्यांच्याशी डिस्कस करून किंवा जे काही त्याच्यावर सोल्युशन हवे आहे ते सोल्युशन देणं. हे सगळं त्या एच-आर डिपार्टमेंटकडे काम असतं. त्यासोबत शिफ्ट शेड्यूल बनवणं. त्या म्हणजे जो एम्प्लॉयी ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करतोय त्यांच्याशी डिस्कशन करून त्याचं व्यवस्थित शिफ्ट शेड्यूल बनवणं आणि त्याच्या सुट्ट्यांचं मॅनेजमेंट हे सगळं एच-आर डिपार्टमेंटकडे असतं. त्याचसोबत एच-आरच्या ज्या काही गाईडलाईन आणि पॉलिसी आहेत त्या प्रत्येक एम्प्लॉईला फॉलो करायला लावणं हे काम एच-आर डिपार्टमेंटकडे असतं. आणि जे काही बाकीची जी काही कामं असतील म्हणजे हाऊसकीपिंग वगैरे असेल किंवा हे काही जी काही नॉन स्किल एम्प्लॉयी असतात, जे काही लेबर म्हणजे हेल्पर वगैरे असतात त्यांच्याकडून व्यवस्थित हाऊसकीपिंग वगैरे करून घेणं किंवा लागणारे हेल्पर वगैरे प्रोव्हाईड करण्याचं काम हे एच-आर डिपार्टमेंटकडे असतं. आपण पुढच्या सीरीजमध्ये भेटू. जी काही तुम्ही सांगाल त्या सब्जेक्टवर आपण सीरीज चालू करूया. त्यासाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.